नमस्कार मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र. बऱ्याच दिवसांनी म्हटलं चला वेळ आहे तर व्हिडिओ बनवूया. आणि आज घरात थोडा एकांत आहे तर शांतपणे व्हिडिओ बनवताही येतो आहे, म्हणून म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूया. आधीच सांगतो व्हिडिओ लांब होईल आणि हा व्हिडिओ मी बनवताना आधीच डिस्क्लेमर म्हणून सांगतो आहे, हा व्हिडिओ कोणत्याही मुलाला किंवा मुलीला मुद्दामून संबोधून बनवला जात नाही आहे. हा एक मी जनरल विषय आहे जो आज मला मांडावासा वाटला म्हणून मांडतो. तर आता डिसेंबरचा महिना चालू झाला आहे, तुळशीची लग्न झालेली आहेत. तर त्याच्यानंतर लग्नसराई जोरात चालू आहे. दर आठवड्याला मुंबईत किंवा सगळ्या अख्ख्या देशभरात बरेचसे लग्न सोहळे पार पडतात. तर लग्नाच्या आधी सर्वात महत्त्वाचा विषय असतो म्हणजे लाईफ पार्टनर निवडणं. आणि आज मी मुलींच्या दृष्टिकोनातून हा विषय मी आज मुद्दामून मांडण्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. कारण की मी असं म्हणत नाही की मुलांच्या काही चॉईस किंवा त्यांच्या काही अटी नसतात वगैरे, त्यांच्याही असतात. पण मी आज मुलींच्या काही एकदम एक बोलतात ना स्पेशल अटी असतात. म्हणजे मला तर जरा हसायला येतं. मी आता विचारही माझ्या डोक्यात चालू झाले आहेत तेव्हाही मला हसायला येतं. तर मला असं वाटतं की यार, म्हणजे तुम्ही ए माणसाकडून अपेक्षा वेगळी बाळगताय आणि बी माणसाकडून अपेक्षा वेगळी बाळगताय. असं का? तर तुमचे म्हणजे मी वडिलांना समजून बोलतो आहे. तर ते तुमचे आई वडील आहेत म्हणून त्यांच्याकडनं तुमच्या अपेक्षा आहे. आणि येणारी व्यक्ती आयुष्यात तुमच्या आहे, तो नवरा आहे तुमचा, ज्याच्यासोबत तुम्ही मरेपर्यंत राहणार आहेत. म्हणजे एक विषय धरून बोलतो आहे. तर त्याच्यासोबत तुम्हाला वेगळ्या अपेक्षा आहेत. म्हणजे तुम्ही लग्न करायला जाता एखाद्यासोबत आयुष्य घालवायसाठी त्याला निवडताय की तुमच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी त्याला निवडताय? महत्त्वाचा मुद्दा पहिला हा. तर ह्याच टॉपिकवर आणि या मुलींच्या अटींवर बोलण्यासाठी आज मी व्हिडिओ बनवतो आहे. तर मी बऱ्याचशा ठिकाणी नोटीस करतो, मुलींची पहिली अट असते मुलगा हा निर्व्यसनी असावा. अट काही चुकीची नाही आहे, व्हॅलिड पॉईंट आहे, मान्य आहे. निर्व्यसनी असेल तर त्या मुलीला वाटतं आयुष्यात थोडं जास्त काळ घालवतील सांगते, म्हणजे असेल काय ते, म्हणजे तिच्या डोक्यामध्ये काही विषय असेल की जास्त आयुष्य चांगल्यापणे आणि जास्त दीर्घकाळ जगता येईल दोघांना एकमेकांसोबत. मला एक सांगा, तुमचे वडील, आता मी हे म्हणत नाही की सगळ्याच मुलींचे वडील हे दारू पिणारे वगैरे किंवा एखादे व्यसन करणारे असतात, तुम्ही त्यांना ही कधी गोष्ट पटवू शकलात का? नाही. किंवा त्यांनी ती गोष्ट करून तुमचं कधी आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे का? नाही. तर मला हेच म्हणायचं आहे ह्या मुद्द्यासाठी की प्लीज, एखादा मुलगा जर लिमिटमध्ये आणि डिसिप्लिनमध्ये किंवा ओकेशनली जर अल्कोहोलिक असेल तर त्याच्यामध्ये काय वाईट आहे? आता मला सांगा, त्यांच्या व्यसनाशी तुम्हाला काही जास्त लेणं देणं नसणार आहे. आयुष्य तुम्ही संगती काढणार आहात, तो काय 24 तास नशेतच पडलेला नसणार आहे. तो ओकेशनली करणार किंवा समजा आला एखाद्या संध्याकाळी वगैरे करून, सकाळी सगळे व्यवस्थित नॉर्मल असते. मग त्या विषयाला मी बऱ्याचशा मुली बघतात, अरे हा नको, हा व्यसनी, ह्याला नको. म्हणजे तुम्हाला व्यसन हे तुमच्या वडिलांनी केलेलं चालतं, जे तुम्हाला लहानाचं मोठं करतात त्यांनी केलेलं चालतं. पण येणारा पार्टनर आयुष्यात हा व्यसनी नसावा का? अरे तो जर ओकेशनली असेल तर काय हरकत आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, मुंबईत स्वतःचं घर किंवा कुठेही स्वतःचंच घर असावं सेपरेट. का बाबा? आता मी तर बघतो किती लोक असेही आहेत की भाड्याच्या घरात राहून आपल्या मुलांना मोठं करतात. त्यांचा स्वतःचं घर तर कधी ते म्हणजे बनवत नाही, कारण की त्यांना आपल्या मुलांसाठी विचार करायचा असतो काय. तर ते भाड्याच्या घरात राहून स्वतः तुम्हाला लहानाचं मोठं करून तुमचं शिक्षण वगैरे सगळं करून करतात. मग तुम्हाला मुलाकडनंच का अपेक्षा की त्याचंच घर स्वतःचं पाहिजे का? तुम्ही भाड्याच्या घरात आधी दिवस काढून मोठे नाही झालात, शिकलात नाही, तुम्हाला चांगले ज्ञान नाही मिळालं किंवा तुमच्या आईवडिलांनी चांगले संस्कार भाड्याच्या घरात घडवले नाही. मला काय अजीबच आहे त्या लोकांच्या म्हणजे मी असं कोणत्या एका स्पेशली एका मुलीला पॉईंट आऊट केलं, पण मी म्हणजे हे समाजामध्ये या ज्या रूढी रुतल्या आहेत ना, त्या खरंच एकदम वाईट आहेत. त्याचं स्वतःचंच घर असावं, त्याला चांगला जॉब असावा. अरे काय चाललं आहे यार? तुम्ही त्याच्याबरोबर काय ॲग्रीमेंट करार करणार आहेत की लग्न करणार आहेत? ह्या सगळ्या अटी घालून तुम्ही एक प्रकारचा करारच करताय. तर मला म्हणायचा मुद्दा एवढाच आहे की मुलींनी पहिलं बघावं की तो मुलगा इमानदार आहे का. प्लस त्याने बघावं
तो तुम्हाला वेळच्या वेळी जो कुठेही असेल, कुठल्याही सिच्युएशनमध्ये असू दे, मित्रांमध्ये असू दे, कुठे पार्टीला गेलास, तो तुम्हाला अप टू डेट इन्फॉर्मेशन देतो आहे की नाही, का की बाबा तू काळजी करू नको, मी तुझ्या टचमध्येच आहे, हे एवढं विश्वासात घेऊन तुम्हाला सांगतो आहे. ह्या सगळ्या काही काही गोष्टी आहेत ना, त्या महत्त्वाच्या आहेत. पण आजकालच्या मुली, अरे मी किती आज म्हणजे माझ्या नजरेसमोरच आहेत, ह्या सगळ्या अटींमुळे आज कितीतरी मुलं मुली अडकून पडलेल्या आहेत. तुम्ही मला सांगा, तुम्ही लग्न करणार आहात, तुम्ही तुमच्या जेव्हा अटींची पूर्तता कराल, समजा तो मुलगा निर्व्यसनी आहे, त्याचं स्वतःचं घर आहे, बरोबर आहे, आणि प्लस त्याचा चांगला जॉब आहे, आणि हां एक मुद्दा सांगून राहा भाई, हो झालं तर गव्हर्नमेंट जॉबवालाच पाहिजे. अरे प्रायव्हेट जॉबमध्ये काय नोटा नाही भेटत का, फेक करन्सीज भेटतात का, किंवा त्यांना पैसे भेटत नाही का? अरे तो कमवतोय का, तो मेहनत करतोय का, तो प्रोग्रेस करतोय का, हे बघा ना. तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबवालाच पाहिजे, स्वतःचं घरच पाहिजे, काय काय बाबा लोकांच्या अटी असतात, म्हणजे अक्षरशः डोकं चक्रावून जातं. मला तर म्हणजे त्या विषयाचं ना असं बाबू करून ठेवल्यासारखं वाटतं, की एवढा सेन्सिटिव्ह विषय आहे लग्न म्हणजे, की अरे नाही सगळी सिक्युरिटी पाहिजे. अरे लग्न करताय की बँकेत FD करताय? तुम्ही थोडा सेन्स लावा, की त्या माणसाला आधी जमलं नसेल, चला ठीक आहे मानलं, पण तुम्ही नंतर त्याच्या सोबत राहून तर जमवू शकता ना. ह्याचा कोणी विचार नाही करत. आधीच त्याच्या बायोडेटामध्ये बघतात, अरे हा तर कमी शिकलेला आहे, अरे ह्याचा पगार कमी आहे, ह्याला CTC कमी आहे, ह्याचं स्वतःचं मुंबईत घर नाही आहे. अरे काय हे, याच्यामुळेच आज कितीतरी कपल्स म्हणजे बोलतात ना, अटींच्या ह्या पूर्ण अटींच्या भानगडीमुळे कितीतरी लग्न होता होता तुटत आहेत. मला खरंच या विषयावर खेद वाटतो, की म्हणजे थोडा विचार करण्याची गरज आहे. मला असं म्हणायचं नाही की कोणताही सगळीच मुलं मुली चांगले असतात, किंवा सगळ्याच मुलं मुली वाईट असतात. मला म्हणायचं एवढंच आहे, तुम्ही एखाद्याला जेव्हा बघता ना, तर त्याला माणूस म्हणून आधीच आहे का तो चांगला ते बघा. पगार, जॉब, हे सगळ्या गोष्टी ह्या सेकंडरी तुमच्या चॉईस ठेवा. पहिलं बघा की तो माणूस बोलायला कसा आहे, मोठ्यांची वगैरे रिस्पेक्ट करतो का, आपले विषय प्रॉपरली समोरच्याला समजावून सांगताना तो व्यवस्थित मांडतो आहे का. ह्या सगळ्या म्हणजे डेली लाईफमध्ये लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आधी बघा. लोक काय बघतात, चांगला घर आहे, व्यवस्थित संस्कार आईबापांनी घडले आहे, स्वतःचा फ्लॅट आहे, जॉबला चांगलं आहे, CTC चांगलं आहे, चला डन करून टाका. अरे ह्या सगळ्या गोष्टी लग्नानंतर का नाही बदलू शकत? हां, जर तुमच्या दोघांचे वैचारिक जे संबंध आहेत तेच चांगले नाहीत, तर तो पुढे बदल बघा, समाजात बदल घडतो तेव्हा समाज पुढे जातो. मग हेही बदल घडू शकतात, त्याचा विचार कोणीच करत नाही कधी. फक्त एवढंच बोला, हां आत्ता मला चांगला दिसतोय बस. अरे कितीतरी अशी प्रकरणं मी बघतो आजच्या डेटमध्ये, की साला लग्न झालं आहे, आधी या गोष्टींचा विचार केला नाही, स्वतःला वेळ दिला नाही, समोरच्या पार्टनरला वेळ दिला नाही, आणि 6 महिन्यानंतर लग्नाच्या डिवोर्ससाठी भांडतायत आणि कोर्टाच्या चक्कर कापतात. तर मला म्हणायचा आजचा महत्त्वाचा विषय हाच आहे, की लाईफ पार्टनर निवडताना स्पेशली मुली खूप म्हणजे मी बघतो ना, अरे बाबा भले तुमच्याकडे चांगला जॉब असेल, तुम्ही चांगल्या पोझिशनवर असाल, सेल्फ रिस्पेक्ट आणि ॲटिट्यूड हा हवाच, मी त्याबद्दल नाही म्हणतच नाही. आणि 100% तो म्हणजे एखाद्याने जर तो कष्टाने मिळवला आहे ना, तर तो त्याने माज त्याचा काढलाच पाहिजे, म्हणजे जगासमोर ठेवलाच पाहिजे. पण लाईफ पार्टनर निवडताना थोडा डाऊन टू अर्थ, म्हणजे बोलतो ना डाऊन टू अर्थ ॲटिट्यूड ठेवा. कारण की बघा, तो तुमच्या स्पेशली मुली ह्या जास्त मुलाच्या पगार, प्रॉपर्टी, घर या सगळं, मुलींकडे ह्या म्हणजे मुलगे जेव्हा मुलींना सिलेक्ट करतात तेव्हा म्हणजे ह्या विचारांनी नाही करत, की बाबा या मुलीचा पगार किती आहे, हिच्या आईबापाची प्रॉपर्टी आहे का, हे कधीच नाही. मी माझ्याबद्दल तरी बोलतो, जगाचं माहिती नाही. आणि मी माझ्या मित्रांमध्ये ते लोकांनी कधी साधा विषय पण नाही काढला, की बाबा अरे हा ही पैसा काय नाही, आम्हाला जशी हवी ती भेटली, भले ते लव्ह मॅरेज असू दे, अरेंज मॅरेज, त्यांनी ॲक्सेप्ट केली आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, प्लीज तुम्ही आहे ना, एक एक गोष्टी छोट्या छोट्या पॉईंट, म्हणजे समजा तुमच्या एक समजा 90% अटी मॅच झाल्यात, पण 10% बसत नाहीत. बऱ्याचशा मुली, अरे नाही ह्याच्याकडे ह्या पॉईंटचं उत्तर नाही, किंवा ह्या गोष्टी नाहीत, मी याला नाही करत, या गोष्टी करणं टाळा. बरेच जण ह्याच गोष्टींमुळे सिंगल राहिलेले आहेत, आणि आता अशा सिनारिओमध्ये आहेत की त्यांना मॅच भेटत नाही आहे, लग्न होताना अडचणी येत आहेत. मग तुम्हाला माहितीच आहे, या अडचणींसाठी बाबा बसलेलेच आहेत मार्केटमध्ये. चला
बाबांकडे या, ह्या अंगठ्या घाला, त्या अंगठ्या घाला, तुमचा गुरु भारी आहे, तुमचा शनी भारी आहे, ह्या पूजा करायला लागतील त्या. अरे बाबा, असं काही नसतं. मी हे म्हणत नाही आहे. आपले गुणही मिळले पाहिजेत, आपण वैदिक पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने पण केलं पाहिजे. पण तुम्ही जेव्हा या आधी चुका करता आणि नंतर मग तुम्ही ह्या बाबांकडे जाऊन सोल्युशन शोधता ना, हे सर्वात मोठं चुकीचं आहे, हे मला वाटतं. कारण की ह्या गोष्टी आहे ना सगळ्यात तुम्ही आधी आहे ना, बोलतात ना तुमच्या, आता माहिती नाही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या काय मित्रच असतात असे नाही आहे, घरातली असतात, काका काकी, मामा मामी, शेजारणी वगैरे, डोक्यात वेगवेगळ्या गोष्टी भरवणारे असतात. तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ना लाईफ पार्टनरसाठी महत्त्वाचा असतो. तुम्ही त्याच्याकडे तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघा, त्या शेजाऱ्यांच्या किंवा घरातल्यांच्या किंवा रिलेटिव्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नका बघू की तुम्हाला त्या पार्टनरकडनं काय एक्सपेक्टेशन आहेत. मी हा म्हणत नाही, एक्सपेक्टेशन या असतात आणि त्या हव्या पण, नाही म्हणत नाही. कारण की प्रत्येकाला एक ड्रीम आयुष्य जगायचं असतं पुढे, की माझा नवरा, माझी बायको अशी असायला हवी. ह्यात काही चुकीचं आहेच नाही. पण तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना प्लीज, मॅच जर तुमची होत असेल ना तर ती टाळू नका. कारण की तुम्हाला जेवढं वाटतं ना अरेंज मॅरेज करणं जेवढं सोपं आहे तेवढं सोपं नाही आहे. आणि मी बघतोय आज कितीतरी जण 40शीत पोचलेत, रखडलेत, लग्न होत नाही आहेत. नंतर मजबुरीमध्ये मग कोणाला तरी गळ्यात बांधून घेण्यापेक्षा आपण एक म्हणजे 27 समजा मुलांसाठी बोलतोय, एक 27-28च्या एजला जेव्हा तुम्ही येता तेव्हा स्टार्ट चालू करा. जर तुम्हाला अरेंज मॅरेजसाठी जायचं असेल, लव्ह मॅरेज करायचं असेल तर काय पॉईंटच नाही या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा. पण अरेंज मॅरेजसाठी सांगतो, 27-28च्या जेव्हा तुम्ही एज लिमिटमध्ये जातात तेव्हा तुम्ही सर्च चालू करा. कारण की अरेंज मॅरेज होताना आजकाल खूप डिफिकल्टीज येत आहेत. तो इंटर कास्ट असू दे, सेम कास्ट असू दे, कोणतेही कास्ट, रिलिजन, ह्याची काही ते अडचण नाही आहे. मेन अडचण आहे मॅच मेकिंगची. खूप म्हणजे आजकाल लोकांना ना नवरा नवरी निवडणं म्हणजे बोलतात ना 100 भाज्यांमधून एक भाजी निवडण्यासारखं झालं आहे. म्हणजे त्याचं डोकं, अरे ह्याच्यात ही क्वालिटी आहे तर त्याच्यात ती क्वालिटी नाही. अरे काय आहे, माणूस निवडायचा आहे तो आयुष्य जगण्यासाठी, त्याला कुठे शो अप करण्यासाठी किंवा कुठे म्युझियममध्ये ठेवण्यासाठी नाही, ज्याने तुमची मान उंचावणार आहे. अरे हा आर्किटेक्चर आहे, ह्याने म्हणजे मी निवडलं किंवा मी बनवलं. अरे माणूस म्हणून त्याला बघा, माणूस म्हणून निवडा. आणि मला असं म्हणायचं आहे, आपल्या आईवडिलांना म्हणजे जगताना आपण जे बघितलं आहे ते तुम्ही काय करता माहिती आहे का, त्या गोष्टी सगळ्या झाल्या नाही पाहिजे ह्याची खात्री बाळगता आणि समोरच्याला जज करता. म्हणजे जसं वडील व्यसनी होते, नाही मला नवरा व्यसनी नाही पाहिजे. अरे वडील काय तंबाखू गुटखा खात होते तर अरे नवरा तंबाखू. अरे बॉस, मी हे म्हणत नाही, मी पहिली गोष्ट तर कोणत्याही वाईट गोष्टीला प्रमोट करत नाही. मी हे म्हणतो आहे की तो जर व्यसनी असेल, अल्कोहोलिक असेल, ओकेशनली करतोय, काय अडचण आहे यार. मला एक सांगा, जर ओकेशनली करतोय ठीक आहे, उद्या काय झालं तर तुम्ही म्हणा अरे हा ऐकत नव्हता आणि माझं आयुष्य, आणि जर तो म्हणजे आयुष्यातनं तुमच्या निघून गेला, काय समजा आकस्मिक त्याचं निधन झालं तर तुम्ही म्हणा अरे हा व्यसनी होता ह्याच्यामुळे हा गेला. आणि समजा तो निर्व्यसनी असेल आणि तरी पण गेला तर काय कराल. आयुष्याची गॅरंटी कोणाच्या हातात नाही. डिसिप्लिन आयुष्यात माणसाच्या हातात आहे, ज्याच्यामुळे आयुष्य लांब म्हणजे दीर्घ आयुष्य चालू शकतं, म्हणजे लांब वयोमर्यादापर्यंत माणूस जाऊ शकतो. म्हणजे त्यासाठी डिसिप्लिन, मग तुम्ही ते करू शकता ना. तुम्ही त्याला बंदही करायला सांगू नका. म्हणजे त्याला असं कुठेतरी वाटायला लागली ही माझ्या लाईफमध्ये कुठेतरी मला कंट्रोल करायला आली. तुम्ही त्याला ॲटलिस्ट सांगू शकता, त्याला समजावू शकता की बॉस ही गोष्ट जर निरंतर करत राहिलास तर तुला हानिकारक आहे. ओकेशनली ठीक आहे, ओके. मला एवढंच म्हणजे आज मला हाच मुद्दा मांडायचा होता की प्लीज मॅच मेकिंग करताना किंवा साथीदार आयुष्यात पार्टनर निवडताना प्लीज ह्या नजरेने बघू नका. कोणत्याही मुलाने मुलीला किंवा मुलीने मुलाला या नजरेने बघा की त्याच्यासोबत आयुष्य कसं घालवता येईल आणि त्याला ते समजावा. तो नक्की ऐकेल आणि त्यालाही चांगलं वाटेल की यार समोरच्या व्यक्तीने माझ्याकडनं एक्सपेक्ट काय नाही केलं, पण माझ्या आयुष्यात बदल काय घडवता येईल किंवा काही चांगलं करता येईल हे मला सांगितलं. त्याच्यामुळे बघा तुमच्यामध्ये जवळीकता वाढेल, तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग वाढेल आणि तुमच्या पुढच्या आयुष्याला ना त्याचा खूप फायदा होईल आणि तुम्हाला त्यातून खूप काही शिकता येईल. तर मला एवढंच सांगायचं होतं. कदाचित काही लोकांना मला काय सांगायचं होतं हे पटलं नसेल किंवा समजलं नसेल तर तुम्ही परत बघा व्हिडिओ, पाहिजे तर मला काय बोलायचं विचार करा. तर मुद्दा एवढाच मांडायचा होता की लाईफ मॅटर किंवा लग्नाला कोणतीही व्यक्ती निवडता येईल, नवऱ्याने नवरीला किंवा नवरीने नवऱ्याला किंवा मुलाने मुलाला किंवा मुलाने, जे काही समजायचं तुम्ही समजून घ्या. सो हे लक्षात ठेवा की
माझ्या आयुष्यात ह्या गोष्टी घडून गेल्यात, तर मला त्याच्याकडनं त्या गोष्टी परत घडल्या नाही पाहिजे. ह्या प्रॉस्पेक्टने बघू नका किंवा ह्या दूरदृष्टीने बघू नका. तुम्ही बघा की तुम्हाला त्याच्याकडनं काय हवं आहे. हवं आहे इन द सेन्स तुम्ही त्याच्यामध्ये काय शोधताय. मी हे आधीच सांगतोय क्लिअर कट, हवं आहे याचा अर्थ किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काय शोधताय, तर पैसा, घर या सगळ्या गोष्टी शोधू नका. तो एक चांगला माणूस आहे का किंवा बनेल का किंवा मी त्याला बनवू शकेल का, या नजरेने बघा. आयुष्य खूप सुंदर आहे. व्हिडिओ बनवायचा हेतू एवढाच होता. बाकी काय माझे व्हिडिओ बघा, व्ह्यूज तर येत नाही, मला काय फरक पडत नाही त्याने, किंवा माझे सबस्क्राईब होत नाही आहे चॅनलला सबस्क्राईबर, तरी काही मला काही प्रॉब्लेम होत नाही. मला प्रॉब्लेम एवढाच आहे की ॲटलिस्ट व्हिडिओ लांब असतो, पण त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगतो म्हणून व्हिडिओ लांब होतो. तर बरेच जण व्हिडिओ हा लांब असल्यामुळे बघत नाही. तर तुम्हाला बघावा असा वाटला तर बघा, नाही बघितला तरी काय अडचण नाही. आपल्याला काय फेमस वगैरे व्हायचं नाही. मग डेलीच्या आयुष्यात म्हणजे जगताना हे प्रॉब्लेम्स लोकांना आज फेस करावे लागतात, तेच तुमच्याकडे म्हणतो आहे. बाकी खुशाल राहा, हसत राहा, मस्त मजा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, काळजी घ्या.